मित्रहो, नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झालेली आहे आणि वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आहे. त्याच्या अनुषंगाने मला दोन गोष्टी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवायला खूप आवडेल. आज जेव्हा मी समाजामध्ये फिरत असतो, पाहत असतो, तर दोन गोष्टी मला खूप प्रखरतेने जाणवतात. त्या म्हणजे अशा की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलेलाच नाही आहे. ज्या समाजामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले आणि ज्या पद्धतीने त्यांनी शिक्षणामध्ये एक क्रांती घडून आणली आणि आपल्या पेनच्या जोरावरती पूर्ण देशालाच नाही तर जगालासुद्धा हलवून टाकण्याची हिंमत त्यांनी दाखवली. म्हणजे त्यांचे स्वतःचे विचार असे होते की शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे. एकाचा जर कोणी पिलास तर तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही आणि त्याही पलीकडे जाऊन जर तुम्ही शिकलात तर तुमच्यावरती कोणी अन्यायही करणार नाही किंवा तुमचा कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी फायदाही घेणार नाही आणि त्यासाठी शिक्षणाची खूप जास्त गरज आहे समाजाला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा मेसेज जगाला दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरिबांना, तळागाळातील लोकांना पायाभूत सुविधा मिळाव्या म्हणून याच्यासाठी खूप आंदोलने केली, खूप प्रकारच्या चळवळीत सहभागी झाले, चळवळी उभ्या केल्या, समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला, स्वतः आगेच्या वाटीवरती चालले, स्वतः खूप त्रास झाला, परंतु तो त्रास सहन करूनसुद्धा एक समाजामध्ये क्रांती निर्माण करण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने कार्य करता येईल त्या त्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी चळवळी उभ्या केल्या आणि कार्य केलेले आहेत. परंतु आज या गोष्टीचं मला जस्ट दुःख वाटतं की अशा महान थोर आपण महात्म्याची जेव्हा जयंती साजरी करत असतो किंवा त्यांच्या आत्मचरित्रातून सुद्धा आपण दोनही गोष्टी म्हणजे घेत नाही किंवा शिकत नाही आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये ते कधी आचरणात पण आणत नाही आहे. फक्त जयंतीला डीजे लावून, बाजे लावून, दारू पिऊन नाचणे, म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, तर मला असं वाटतं की मी आज मनातून बोलतोय. मला वाटतं की हे कुठलीही मग जयंती असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, शाहू फुले किंवा छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा डॉक्टर नाही म्हणजेच आपले हे महात्मा बसवेश्वर असोत, हे असे वेगवेगळे जे महात्मे असतात जेव्हा आपण यांची जयंती साजरी करत असतो. परंतु जयंती साजरी करत असताना एकीकडे असा समाज वाढत चालला आहे की जो जयंतीच्या दिवशी दारू, गांजा, सिगरेट फुकून या महात्म्यांच्या विचारांचा जो काही म्हणजे ह्या विचारांना जे काही चिरडून टाकण्याचं काम केलं जातं आहे ते मला वाटतं कुठेतरी थांबण्याची गरज आहे. डीजे लावा, आनंद साजरा करा, काही हरकत नाही आहे, परंतु डीजे लावून नाचण्या गाण्यावरतीच पैसे टाकण्यापेक्षा आज समाजामध्ये त्याच पैशाची खूप गरज पण असू शकते किंवा असेलही. मग एखाद्या थोर महान महात्म्याच्या नावाखाली वेगवेगळे सोशल उपक्रम राबवून काहीतरी आपल्याला आपल्या समाज व्यवस्थेच्या लेवलला काही करता येतं का हे पाहणं मला वाटतं अति उचित ठरेल. कारण का शेवटी काय आहे की आपल्याला फक्त आपलाच नाही तर पुढच्या जनरेशनचा सुद्धा विचार करायला हवा. आज मी पाहतो की बऱ्याच समाजामध्ये म्हणजे आता कुठलाही समाज असो, शिक्षणाचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय, शिक्षणामध्ये नैराश्य आलेलं दिसतंय, शिक्षण करण्याची इच्छा होत नाही. सोशल मीडियाचा जो काही हा प्रकार घाणेरडा चालू आहे त्याच्या मधातून म्हणजे सोशल मीडिया प्लस सामाजिक व्यवस्था ज्या भरकटलेल्या आहेत, जातीवाद आणि राजकारण जेव्हा हे मधात घुसतं त्यावेळेला म्हणजे विद्यार्थ्यांचं ध्यान हे शिक्षणावरती नसून बाकीच्या सगळ्याच गोष्टींवरती येतं. आणि कुठेतरी मला वाटतं की या थोर महान महात्म्यांच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, यांच्यावरती खुली चर्चा झाली पाहिजे आणि यांचे चांगले आचरण आणि विचार हे समाजाला आणि येणाऱ्या पिढीला कळण्याची खूप जास्त गरज आहे. म्हणून ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे. ही खूप म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये असाल, नोकरीमध्ये असाल, प्रोफेशनमध्ये असाल,
आंबेडकर हे कुठल्याही एका जातीचे असं आपल्याला मानता येत नाही. त्यांनी लिहिलेली राज्यघटना ही आज सगळ्या म्हणजे भारतातील तळागाळातील प्रत्येक लोकांना आहे आणि कुठलाही माणूस हा जातीपासून बनलेला नाही आहे, तो निसर्गापासून बनलेला आहे. फक्त जात म्हणजे ही, जात म्हणजे तीच असा कुठलाही विषय नसतो. जरी आंबेडकर एखाद्या विशिष्ट आपल्या म्हणण्याप्रमाणे जाती जरी जन्माला आलेले असतील, तर ते खूप मोठे महामानव आणि त्यांनी लिहिलेली ही राज्यघटना ही प्रत्येक जातीतल्या म्हणजे घटकाला आजसुद्धा त्याची फायद्याची ठरते. मग याचाच अर्थ असा की माणूस हा विचारांनी बनलेला असतो आणि त्यांचे विचार हे खूप अतिशय चांगले विचार आहेत की जे समाजापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे. तर म्हणून मित्र हो, या जयंतीच्या अनुषंगानं मी माझ्या गावातील सुद्धा जे काही तरुण मंडळी त्यांनासुद्धा एक विनंती करतो की आपण जयंती साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपल्याला कसे तळागाळातील लोकांपर्यंत नेता येतील किंवा आपल्या समाजातील लोकांनासुद्धा त्याचा कसा फायदा होईल आणि आपल्या समाजातील लोक जास्त शिकून पुढे कसे जातील याच्यावरती सुद्धा थोडंसं मला वाटतं काही उपक्रम करण्याची गरज आहे आणि त्यातून समाजाचा नक्कीच विकास झाल्याशिवाय राहणार नाही आहे. तर या जयंतीच्या अनुषंगाने मला वाटतं आपण असा काहीतरी उपक्रम हाती घ्यायला हवा की जेणेकरून आपल्या समाजातील तळागाळातील लोकांना त्याचा फायदा होईल. तर आपल्याला हे जर नक्की आवडलेलं असेल तर शेअर करायला विसरू नका किंवा इथून तुमचे काही विचार अजून असतील तर ते कमेंट करायलासुद्धा विसरू नका. त्याच्यामुळे काय होतं की हा विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि स्टेटसलासुद्धा आपण आपल्या ठेवू शकता सपोर्ट करण्यासाठी. ज्याच्यामुळे हे विचार हे लोकांपर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे आणि यातूनच एक क्रांती निर्माण होऊ शकते. तर याच्यासाठी आपण थोडेसे प्रयत्न करायला हवेत. तर धन्यवाद. याच्यामध्ये आपण ह्या एपिसोडमध्ये आपण पाहिल्याबद्दल. तर आपण परत एका पुन्हा एपिसोडवरती भेटूयात एखाद्या चांगल्या विषयावरती आणि रोखठोक बोलूयात. धन्यवाद.